नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पैसा कमवायचा कसा, पैसा टिकवायचा कसा आणि पैसा वाढवायचा कसा याचं तंत्र आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने आम्ही गुंतवणूकदारांना फक्त साक्षरच नाही तर सजग देखील करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्ही प्रार्थना करतो की हे वर्ष तुम्हाला आर्थिक भरभराटीचं जावो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या आधी पाहूया टॉप 10 बिझनेस न्यूज. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच बाजारात तुफान तेजी बघायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1400 अंकांनी वधारला तर निफ्टी 450 अंकांनी उसळला. विशेष म्हणजे आज निफ्टीनं घेतलेल्या उसळीला मोठ्या व्हॉल्यूमचा पाठिंबा होता. निफ्टी आज 200 DMAच्या वर बंद झालाय. आजच्या तेजीला ऑटो, खासगी बँका आणि आयटी कंपन्यांमधील खरेदी कारणीभूत ठरली. ऑटो इंडेक्स 4%, आयटी इंडेक्स 2% वधारले तर बँक निफ्टी 1% उसळला. अदानी समूहाशी केलेल्या कराराचं पालन करण्यात येईल असं आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केलं. अदानी समूहाकडून अपारंपरिक वीज निर्मिती प्रकल्पाकडून वीज खरेदी करण्याचा करार जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना झाला होता. या करारासाठी रेड्डी सरकारच्या काळात अधिकाऱ्यांनी लाचखोरी केल्याचा आरोप आहे. या आरोपांची चौकशी होईल असं याआधी चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलेलं होतं. आयटीसी हॉटेल्सचा शेअर 150 ते 175 रुपयांच्या दरम्यान ट्रेडिंग सुरू करेल असं मत नुवामा या जपानी ब्रोकरेज कंपनीनं व्यक्त केलेलं आहे. येत्या 6 तारखेला आयटीसी हॉटेलचा शेअर लिस्ट होणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या लँड पार्सलचा सौदा नुकताच पार पडलाय. नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील जवळपास 5200 एकराची जागा रिलायन्स इंडस्ट्रीजनं 2200 कोटी रुपयांना विकत घेतलेली आहे. आनंद जैन यांच्या मालकीच्या जय कॉर्पोरेशनच्या ताब्यातील ही जागा रिलायन्सनं विकत घेतल्याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आलेली आहे. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांनी गेल्या काही महिन्यात वाढलेल्या गोल्ड लोन विषयी रिझर्व्ह बँकेनं चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि त्यावर दिलेली कर्ज यात नियमांची पायमल्ली होत असल्याचं आढळून आलेलं आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं धोक्याची घंटा वाजवली आहे. रॉयल एनफिल्डची तरुणाईतील क्रेज कमी होण्याचं नाव घेत नाहीये. डिसेंबर महिन्यात आयशर मोटर्सनं केलेल्या वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% वाढ नोंदवलेली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विक्रीमध्ये तब्बल 90% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. घाऊक महागाईच्या निर्देशांकाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे सदस्य रमेश चांद या समितीचे अध्यक्ष असतील. याशिवाय सुरजित भल्ला, एसबीआयचे सौम्यकांती घोष आणि कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश शाह यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. रुपयाच्या घसरणीचा देशातील व्याजदर कपातीच्या अपेक्षांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असं MK सिक्युरिटीजचे मनीष संथोलिया यांनी म्हटलेलं आहे. येत्या काळात व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे, पण हा निर्णय घेताना डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली ऐतिहासिक घसरण रिझर्व्ह बँकेला विचारात घ्यावीच लागेल असं संथोलिया यांनी म्हटलेलं आहे. परदेशी दारू बनवणारी भारतीय कंपनी रॅडिको खेतानचा शेअर येत्या काळात चांगला परतावा देईल असा अंदाज HDFC सिक्युरिटीजनं वर्तवलेला आहे. त्यामुळे हा शेअर खरेदी करण्याचा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. आज गुरुवार आहे आणि आज मनी टाइम मध्ये आपण प्रॉपर्टी बद्दल बोलतो. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत विनायक कुलकर्णी जोडले गेलेले आहेत. विनायक कुलकर्णी, आपलं मनी टाइम मध्ये स्वागत. विनायक कुलकर्णी गेली अनेक वर्ष आर्थिक समुपदेशक म्हणून काम करतात. आर्थिक साक्षरता आणि प्रबोधनाच्या उद्देशानं त्यांनी लिहिलेली एकूण 17 पुस्तकं आहेत जी प्रकाशित झालेली आहेत. कुलकर्णी सर आज आपल्यासोबत गृहकर्जाविषयी गप्पा मारणार आहेत. सर, आपलं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न सर, जो कुठल्याही घर खरेदी घेणाऱ्याला पडतो की एका वर्षात नवं घर घेण्याचा जर कोणी संकल्प केला असेल, 1-2 महिन्यामध्ये जर त्यांचं प्लॅनिंग असेल तर त्यांनी नियोजन कसं केलं पाहिजे हा त्यांच्या पुढचा मोठा प्रश्न असतो. तुम्ही याबद्दल काय मार्गदर्शन कराल? सर्वप्रथम जेव्हा तुम्हाला या 1-2 महिन्यामध्ये घर घ्यायचंय त्यावेळेला तुमचं, कारण मुळात या 2 महिन्यातला 1 महिना हा कर्ज मंजुरीसाठी जाणार आहे. जर तुम्ही ऑलरेडी कर्ज मंजूर करून ठेवलेलं असेल, म्हणजे इन प्रिन्सिपल सँक्शन ज्याला म्हणतात, ते जर तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे ते लेटर असेल त्या बँकेचे किंवा कुठल्याही वित्त संस्थेचे,
तर त्या जोरावर तुम्ही ही स्टेप नक्की करू शकता आणि त्या दृष्टीने तुमची जी घर खरेदी आहे ती 1-2 महिन्यात करता येणं शक्य आहे. त्याशिवाय मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा 1-2 महिन्यात घर घ्यायचं म्हणून जे काही तुम्ही प्रयत्न करणार आहात किंवा पराकाष्ठा करणार आहात असं मी म्हणेन, तर तसं न करता घर ही आपण एकदाच घेतो त्याच्यामुळे त्याची नीट चौकशी करू. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा नवीन घर घेत असाल तर तुम्हाला बिल्डरकडून तुम्हाला ते घ्यावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला बिल्डरकडे म्हणजे ऑलमोस्ट रेडी पोझिशन मध्ये तुम्हाला तिथून घ्यावं लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही जुन्या घरांमध्ये जाता ती सेकंड हँड घर जेव्हा म्हणतात ती जेव्हा तुम्ही खरेदी करत असता, हे खरेदी करत असताना तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती बिल्डिंग किंवा ती इमारत ही किती वर्ष जुनी आहे. ही जी इमारत जर जुनी असेल तर ऑलरेडी तुला 20-25-30 वर्ष झालेली असतील तर त्याचं तुमचं एक्सपेक्टेड लाईफ म्हणजे आयुष्य किती असेल. आणि याची आपल्याला कल्पना येण्यासाठी मी तर म्हणेन की आर्किटेक्ट किंवा जे सर्वेयर असतात त्यांच्याकडून तो रिपोर्ट घेणं, स्ट्रक्चरल ऑडिट सारखा तो रिपोर्ट असतो, तर तो रिपोर्ट घेणं हे खूप आवश्यक असतं. दुसरी गोष्ट की ही जी टायटल आहे, आता तुम्ही जे सेकंड हँड लोन घेणार त्याच्या आधी त्या फ्लॅटची किंवा सदनिकेची किती वेळा खरेदी विक्री झाली आहे याची तुम्हाला कल्पना नसते. तर ती जर खरेदी विक्री झालेली असेल तर त्या खरेदी विक्रीचे जे त्यांचे जे करारपत्र आहेत म्हणजे त्याला असं म्हटलं जातं चेन ऑफ ऍग्रीमेंट, या करारपत्रांची एक खात्री असते की म्हणजे जेव्हा ही बिल्डिंग बांधली, इमारत बांधली त्यावेळेला जो पहिला खरेदीदार असतो त्याच्या मूळ खरेदी करारपत्रापासून जे नोंदणीकृत असतं ते तिथून सगळ्या पुढे झालेल्या जेवढ्या खरेदी विक्री केलेल्या असतील तेवढ्या सगळ्या करारपत्र ही आवश्यक ठरतात आणि बँका किंवा वित्त संस्था त्याची मागणी करतात. एखादं समजा करारपत्र त्याच्यातून उपलब्ध नसेल पण त्याच्या संदर्भातलं जर काही रजिस्ट्रेशन नंबर किंवा तत्सम काही जर तुम्हाला उपलब्ध झालं तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमधून तुम्हाला त्यांचे जे काही योग्य ते शुल्क भरून तुम्हाला त्यातून त्याची प्रत मिळवता येते आणि ती प्रत बँका किंवा वित्त संस्था मान्य करतात. दुसरी गोष्ट याच्यातच की हे सगळं करत असताना की शक्यतो ना तिसऱ्या किंवा चौथ्या जर आपण खरेदीदार असू तर ते जास्त योग्य ठरतं. कारण याच्या आधी जर समजा 10-12 वेळा झालेली असतील तर एवढी चेन ऑफ ऍग्रीमेंट मिळवणं हा एक खूप जिकिरीचा भाग ठरतो. एक आणि दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फ्लॅट खरेदी करणार आता हे झालं, आता टायटलच्या संदर्भात म्हणजे मालकी हक्क जो आहे त्या जो फ्लॅट खरेदी करणार त्याचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे त्या टायटलचा मालकी हक्काचा शोध अहवाल हा तुम्हाला एखाद्या सॉलिसिटर फर्म कडून किंवा एखाद्या लॉयर कडून तुम्हाला तो मिळवावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही बँक किंवा वित्त संस्थेकडून हे कर्ज घेता त्यावेळेला हे दोन्ही म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटचं काम असो याचं सर्वेयरचं किंवा टायटल सर्च रिपोर्टचं असो, हे दोन्ही बँका किंवा वित्तीय संस्थांची लोक ठरलेली असतात, त्यांनी निवडून केलेले असतात, ते येतात आणि ते सगळं करत असतात. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला याचा एक लाभ मिळतो. पण जर तुम्ही कर्ज घेणार नसेल तर मात्र तुम्हाला हे खूप महाग पडू शकतं. त्यांचे चार्जेस जे असतात ते प्रत्येक सर्वेयर असो किंवा लॉयर सॉलिसिटर असो त्यांचे चार्जेस तुम्हाला ते त्याप्रमाणे जे काय असतील ते द्यावे लागतात. ओके सर, मात्र या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होतो नेहमी जे घर खरेदीदार असतात की नवीन घर घ्यायचं का सेकंड हँड घर घ्यायचं असा त्यांच्या मनात एक नेहमी संभ्रम असतो. तर या दोन प्रकारांमधले फायदे तोटे तुम्ही ग्राहकांना किंवा आपल्या दर्शकांना काय सांगाल? नवीन घर घेतलं तर पहिली गोष्ट लक्षात घ्यायची असते की सगळं नवीन असतं, त्याच्यामुळे कोणाला नवीन घर नको असतं. आपणच पहिले खरेदीदार असतो, नक्कीच आवडत असतं. पण नवीन घर घेतल्यानंतर सोसायटी फॉर्मेशन असते, ते सोसायटी फॉर्मेशनचा खर्च
म्हणजे गृहनिर्माण संस्था नंतर तयार होते ना, सरकारी गृहनिर्माण संस्था, तर त्याचा खर्च, त्याच्यानंतर नवीन येणारा प्रॉपर्टी टॅक्स, त्याचा भार आपल्यावर येतो. त्यानंतर सोसायटीचा जो मेंटेनन्स आहे तो वाढीव असतो जनरली. परत तुमच्या याच्यामध्ये लिफ्ट किती आहे, बाकीच्या फॅसिलिटीज म्हणजे सोयी सुविधा काय आहेत, गार्डन आहे, चिल्ड्रन्स पार्क आहे, क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार या मेंटेनन्स, वाढत्या मेंटेनन्सच्या रकमेमध्ये होत असतो. त्याच्यामुळे जेव्हा सगळं नवं असतं ना, तेव्हा तुम्हाला हा जो मेंटेनन्स आहे किंवा जो बिल्डरने तुमच्याकडून सध्या वर्षभराचा तो मेंटेनन्स घेतात आणि मग ते त्याप्रमाणे सांगतात की बाबा आपल्याला एवढं हे तुम्हाला पुढे द्यावं लागणार आहे. पण प्रत्यक्षात बिल्डरने समजा दर महिन्याचे 2,000 रुपयाप्रमाणे मेंटेनन्स घेतलेला असेल, तर प्रत्यक्षात जेव्हा सोसायटी फॉर्म झाल्यानंतर तो मेंटेनन्स किमान 3,000-1,000च्या आसपास जातो. आणि नक्कीच तुम्हाला त्याचा विचार करायला पाहिजे. तर सेकंड हँड मध्ये मात्र तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स बिल्डिंग जुनी असल्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स जुना असतो. त्याच्यानंतर हे पण मेंटेनन्स पण तुमचा कमी दराचा असतो. सोसायटी ऑलरेडी एस्टॅब्लिश असते. फक्त सोयी सुविधांचा जो काही खर्च असेल तो पण कम्पॅरेटिव्हली नवीनच्या तुलनेमध्ये नक्कीच कमी असतो. मात्र जर आपण कर्जाच्या बाबतीत म्हणायचं झालं किंवा जे धोके असतात, म्हणजे नवीन घरं घेताना किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण जेव्हा घर बुक करतो तेव्हा त्यासाठी येणाऱ्या काही अडचणी असतात ज्या अनफोर्सिन असतात, म्हणजे घर घेणाऱ्याला त्या माहिती नसतात, त्या कदाचित सेकंड हँड घरामध्ये नसू शकतील किंवा नवीन घराचे फायदे काही वेगळे असतील आणि जुन्या घराचे फायदे काय वेगळे असतील, ते थोडंसं जर सविस्तर सांगितलं तर बरं होईल. आता कसं म्हणजे की नवीन घर घेताना त्याच्यामध्ये जे कोण तुम्ही ज्या संस्थेकडून गृहकर्ज घेणार ना, ती संस्था टायटल सर्च रिपोर्ट पासून सर्व डॉक्युमेंट सगळं व्यवस्थितपणे करत असते. म्हणजे बँक असेल तर तीच गोष्ट इथे तुम्ही जुन्या घरांमध्ये पण त्या वेळेला तुम्ही गृहकर्ज घेता, ती बँक किंवा वित्त संस्था ते त्यांच्या याच्यातून टायटल सर्च रिपोर्ट नंतर सर्वेलन्स रिपोर्ट हे सगळ्या गोष्टी करत असते. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही घर कसंही घ्या, पण टायटल सर्च रिपोर्ट आणि सर्वेलन्सचा रिपोर्ट हा मात्र तुम्हाला तुमच्याकडे असणं हे ऍज अ तुम्ही एवढी मोठी गुंतवणूक करताय किंवा तुमचं स्वतःचं हक्काचं घर आहे म्हणून माझं अगदी सजेशन आहे की गरज जरी नसली, तुमच्याकडे तेवढे पैसे जरी असले तरी सुद्धा किमान 25 ते 30% कर्ज घ्या आणि ते एक तज्ञ जे लोक आहेत त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचे अहवाल आल्यानंतर तुम्हाला तुमची खरेदी करत असलेली ही जी मालमत्ता आहे ती मार्केटेबल आहे त्याचं एक तुम्हाला एक हमी मिळते असं म्हणूया आपण. म्हणजे उद्या जर तुमच्या कालांतराने तुम्ही ही मालमत्ता विकून दुसऱ्या मोठे घर घ्यायला घेत जात असाल तर उद्या तुम्हाला असं नको व्हायला की अरे हे आपल्याला माहित नव्हतं, याची आपण चौकशी केली नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला फ्लॅट विकता येत नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन तयार होत आहेत विकताना. तर हे सगळं टाळण्यासाठी मला असं वाटतं की टायटल सर्च रिपोर्ट आणि सर्वेलन्स रिपोर्ट हे दोन्ही रिपोर्ट खूप महत्वाचे ठरतात. मला इथे अजून एक गोष्ट सांगायची की काही वेळेला ना सिडको, म्हाडा किंवा MIDC किंवा असे प्राधिकरणं असतात की जे त्या प्राधिकरणाने त्या जमिनी त्या गृहनिर्माण संस्थांना लीजवर दिलेल्या असतात आणि अशा इमारतीमध्ये जेव्हा तुम्ही घर खरेदी करता त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की ही घर खरेदी जी असते ही घर खरेदीच्या वेळेला तुम्हाला त्रिपार्टी अग्रीमेंट म्हणजे 3 तुम्ही पक्ष असतात हे त्रिपक्षीय करार होत असतो. काही वेळेला म्हाडा किंवा सिडको यांनी एक त्या संस्थेला एक प्रकारचं प्राधिकार पत्र दिलेलं असतं म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी सारखं एक पत्र दिलेलं असतं की त्या आधारे कदाचित तुमचा करार हा तुमच्या दोघांमध्ये होत असतो, गृहनिर्माण संस्था आणि तुमचा. पण जर तिसरा पक्ष जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. एवढंच नव्हे
तर काही वेळेला तुम्हाला त्या जी प्राधिकरण संस्था आहे या संस्थेकडून तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र पण आणावं लागतं ती खरेदी करण्यासाठी. तर हा सगळा यातला जो कालावधी आहे हा कालावधी लक्षात घेता जो आपला मगाशी पहिला प्रश्न झाला की आपल्याला 1-2 महिन्यात घर घ्यायचं असेल तर ह्या अशा प्रकारच्या घर खरेदीमध्ये जो मी म्हणेन की जो कालावधी होणारा आहे जो वेळ जाणार आहे हा वेळ लक्षात घेऊन साधारणपणे अजून 1 महिना तुम्ही एक्स्ट्रा पकडावा की ही घर खरेदी 1-2 महिन्यात न होता किंवा 3 महिने त्याला लागू शकतात. म्हणजे एक मानसिक आणि आपली असं मी म्हणेन की प्रशासकीय आपल्या दृष्टीने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला असं म्हणूया आपण की ती तयारी ठेवावी लागते. आणि मग त्यानुसार की बाबा पोझिशन मला 2 महिन्यात न मिळता 3 महिन्यात मिळणार आहे कारण या मधल्या या सगळ्या अडचणी आहेत हे डॉक्युमेंट मिळवणं हे थोडंसं वेळ खाणारं काम असतं म्हणून. ओके सर, पण जेव्हा सेकंड हँड घरांचा विषय येतो तेव्हा त्या सेकंड हँड घराची किंमत ही वाजवी आहे की नाही हे ग्राहक म्हणजे जो खरेदी करणार आहे तो ठरवू शकतो का? कारण त्याच्यामध्ये पण त्याची फसगत होण्याची अनेकदा भीती असते. खूप चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही असं सेकंड हँड घर घेता त्यावेळेला सगळ्यात आधी तिकडेच्या सेक्रेटरी किंवा चेअरमन जे कोण आहेत जी त्यांची जी कार्यकारिणी आहे त्यांची भेट घेऊन याआधी झालेला व्यवहार म्हणजे फ्लॅटचा व्यवहार याआधी त्या बिल्डिंग मध्ये आणखी कुठल्या फ्लॅटचा व्यवहार झालाय का आणि तो कधी झालाय की बाबा तो नजीकच्या 1-2 वर्षात झालेला असेल तर तो कितीदा झाला त्याचा अंदाज घ्यायचा. एवढंच नव्हे तर त्या इमारतीमध्ये कोणी हाऊसिंग लोन घेतलेलं होतं किंवा आहे आता चालू त्या संस्थांची जर तुम्ही नावं घेतली किंवा बँकांची नावं घेतली आणि जर तुम्ही त्याच बँकाकडे त्याच वित्तीय संस्थांकडे जर तुम्ही कर्जाचं ऍप्लिकेशन घेऊन गेला तर तुमचं काम कर्ज घेताना एक तर सुलभ होतं. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही त्या घराचा जेव्हा विचार करत असता सेकंड हँड होमचा की तिथे तुमच्या असं लक्षात येईल की हे कर्ज जे आहे म्हणजे हे तुम्ही जो फ्लॅट खरेदी करताय तो खरेदी करताना तो फ्लॅट मॉर्गेज आहे का आणि तो कुठल्या संस्थेकडे आहे वित्तीय संस्थेकडे आहे का बँकेकडे आहे याची पूर्णपणे चौकशी करून घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आणि हा सर्व व्यवहार जो आधीची विक्रीचा जो झालेला आहे तो जो व्यवहार आहे तो रेडी रेकनर प्रमाणे म्हणजे स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनरची एक व्हॅल्यू असते ठरलेली की प्रत्येक इमारतीमधला हा फ्लॅट किमान किती किमतीला त्याची किंमत व्हॅल्युएशन केलेलं असतं मूल्यांकन केलेलं असतं असं मला म्हणायचंय की त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे बाजार मूल्यांकन किती आहे. तर त्याप्रमाणे त्याच्यावरती तुमची ही कराराची किंमत किमान तेवढी किंवा त्याच्यावरती ही तुमची कराराची किंमत असली पाहिजे. आणि जर समजा मागच्या 2 वर्षामध्ये आधीचे काही इतर फ्लॅट विकले गेलेले असतील आणि मधल्या 2 वर्षात कुठलाही व्यवहार झालेला नसेल तर तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये जाऊन हा पत्ता त्याप्रमाणे त्यांच्या रेडी रेकनरनुसार तुमच्या या इमारतीमधल्या बिल्डिंग मधल्या त्या फ्लॅटची किंमत काय येते रेडी रेकनर प्रमाणे ते बघायचं आणि त्यानुसारच त्याच्यावरती जी काय किमान तेवढी किंवा त्याच्यावरती जी काय तुम्हाला शक्य असते त्याप्रमाणे तुम्ही करार तेवढ्या रकमेचा करार करणं हे अपेक्षित असतं. जर समजा तुम्ही त्याच्यापेक्षा कमी करार केला तर तुम्हाला मुद्रांक शुल्क भरताना रजिस्ट्रेशनच्या वेळेला तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आणि एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर इन्कम टॅक्स कडून म्हणजे आयकर खात्याकडून तुम्हाला याबद्दलचं चौकशीचं पत्र पण येऊ शकतं की बाबा तुम्ही प्रत्यक्षात जर बाजार मूल्य जर एवढं होतं तर तुम्ही कमी भावात का त्याचा व्यवहार केला. ते अर्थात हे दोघांना खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनाही त्याची उत्तरं द्यावी लागतात. सर, आपण जर तुलना केली नवीन घरं आणि सेकंड हँड घरं तर यामध्ये कर्ज जी मिळतात त्यामध्ये या 2 घरांसाठी काही वेगळे निकष असतात का, काही वेगळे दर असतात का, काय नेमकं त्याचं हे असतं आणि जी कर्ज नवीन घरांना मिळतात तेवढ्याच प्रमाणात ती सेकंड हँड घरांसाठी पण मिळतात का?
खरं म्हणजे दोघांसाठी कर्ज सारखीच मिळत असतात. फक्त एवढाच फरक असतो की तुम्ही जे सेकंड हँड घर घेताय त्याचं त्या इमारतीचं आयुष्य किती आहे, म्हणजे ते किमान 20 वर्षाच्या पुढे आहे की नाही याची खातरजमा बँका किंवा वित्तीय संस्थांचे सर्वेअर करतात. त्यानुसार ते तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही द्यायचं हे म्हणजे त्या इमारतीतल्या फ्लॅटला हे तेव्हा निश्चित केलेलं जातं. आणि कर्जाचा दर हा जो काही बाजारभावाप्रमाणे असतो, तुमच्या सिबिल स्कोर प्रमाणे असतो, त्याप्रमाणे तो कर्जाचा व्याजदर ठरलेला असतो. किंवा कर्ज नेमकं किती द्यायचं हेही तुम्हाला कर्ज परतफेडीची तुमची स्वतःची क्षमता किती आहे त्यानुसार हे सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे असं नाहीये की तुम्ही जुन्या इमारतीत घेताय म्हणून तुम्हाला कमी दराने मिळणार आहे किंवा जास्त व्याजदराने मिळणार आहे किंवा जास्त रकमेने मिळणार आहे. अजिबात नाही. तुम्ही नवीन घर घ्या नाही तर जुनं घर घ्या, तुम्ही ऍट पार असता दोन्ही ठिकाणी. फक्त एकच असतं की जुन्या इमारतीमध्ये जेव्हा तुम्ही घर घेत असता त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला त्या इमारतीचं आयुष्य किती आहे, अपेक्षित आयुष्य जे 20 वर्ष असेल, 25 वर्ष असेल, 30 वर्ष असेल, ते लक्षात घेऊनच बँका किंवा वित्तीय संस्था तुम्हाला गृहकर्ज देऊ करत असतात. ही महत्वाची बाब आपल्याला लक्षात घेतलीच पाहिजे. तर तुमच्या बोलण्यातनं मगाशी व्हॅल्युएशन हा शब्द ऐकायला मिळालेला होता. व्हॅल्युएशन नेमकं काय असतं आणि ते कोणी खाजगी कंपन्या करतात का ते बँकांकडनंच करून घ्यावं लागतं? नाही, इथे जे मूल्यांकन मी जे मगाशी म्हणालो रेडी रेकनर प्रमाणे, हे रेडी रेकनरचं मूल्यांकन हे सरकारी माध्यमातूनच सरकारी संस्थेकडूनच केलं जातं. आणि त्याच्यासाठी म्हणून मी बोललो की त्याचं जे रेडी रेकनर हा जो शब्द आहे हा सरकारी आहे, की सरकारी दरपत्रक असतं ते. आणि सरकारच स्वतः ठरवत असतं की या भागातल्या की समजा बोरुली असेल तर बोरुली मधल्या पूर्वेला अमुक ठिकाणचं नॅशनल पार्कच्या इकडे बाबा काय त्याचा दर असू शकतो, त्या बिल्डिंगला किती वर्ष झाली आहे, त्याप्रमाणे त्याला डेप्रिशिएशन म्हणजे घसाऱ्याचं प्रमाण पण त्याच्यात गृहीत धरलं जातं. आणि प्रत्येक बिल्डिंगचं आयुष्य किती आतापर्यंत झालेलं आहे, म्हणजे 15 वर्ष झाली आहेत, 20 वर्ष झाली आहे, त्याप्रमाणे त्याची डेप्रिशिएटेड व्हॅल्यू म्हणजे त्याचं जे मूल्यांकन असेल, समजा एक त्या फ्लॅटचं व्हॅल्यू समजा त्यावेळेला 50 लाख असेल तर ती हळूहळू करून ते 40 लाख त्याच्यामध्ये कदाचित दाखवलेली असेल. तर हे जे किती वर्ष झाली आहेत त्या फ्लॅटला आणि त्याच्यावरती ते मूल्यांकन आणि ती कुठल्या एरियात आहे त्या एरियानुसार सरकारच्या महसूल खात्याने ठरवलेलं असतं. आणि म्हणून ते जे रेडी रेकनर दर जो आहे हा सर्व ठिकाणी वेगवेगळा असतो. म्हणजे अगदी काही वेळेला असं पण आढळतं की 2 गल्ल्या सोडून तुम्हाला वेगळा दर पण दिसतो. त्याला कारण हेच असतं की कदाचित त्या बिल्डिंगचं आयुष्य कमी म्हणजे कमी जुनी असते आणि तुम्ही जे फ्लॅट बघत असता त्या बिल्डिंगला जास्त वर्ष झालेली असतात. असा हा फरक असू शकतो. तर सेकंड हँड घरांच्या टायटल क्लिअरन्ससाठी जी प्रक्रिया राबवली जाते त्याचा खर्च किती साधारणपणे येतो आणि तो कर्जाचा भाग म्हणून घेतलेला चांगला की अपफ्रंट पेमेंट करणं त्याचा जास्त चांगला पर्याय आहे? माझ्या मते तो कर्जाचा भाग म्हणून कर्ज देणारी वित्त संस्था किंवा बँका यांच्याकडून ते करून घेणं हे जास्त संयुक्तिक ठरतं. आपल्याला वैयक्तिकरित्या ते नक्कीच तो महाग पडू शकतो. सर आणखी एक शेवटचा प्रश्न आहे, थोडक्यामध्ये तुमचं उत्तर त्यावर अपेक्षित आहे. ऑक्शनची घरं ही हल्ली ऐकायला मिळतात मात्र अनेक जण त्यासाठी जात नाही. यासाठीची प्रक्रिया काय असते आणि ती कुठे आपल्याला बघायला मिळतात? ऑप्शनची जी घरं असतात ती जनरली बँका किंवा वित्त संस्था पेपरमध्ये जाहिरात देतात आणि त्यानुसार त्यांची लिलावाची हे असते, त्यांची टेंडरची दिलेली असते की बाबा अमुक एवढे फ्लॅट आमच्याकडे आहे आणि ते विकायचे आहेत, त्यांचा लिलाव करणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी इरादा रक्कम भरून तुम्ही त्यांच्या इस्टेट डिपार्टमेंटला तुम्ही अर्ज करायचा असतो विदिन स्टिप्युलेटेड पिरियड. म्हणजे त्यांनी जो काही मर्यादित अवधी दिलेला असतो त्या अवधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असतो. त्याच्यानंतर एक फिक्स दिवस करून ते त्याप्रमाणे लिलाव करतात. त्या लिलावाच्या वेळेला तुम्हाला संधी मिळते. म्हणजे इतरही लोक आलेले असतात, तुमची
तुमची जर बोली जास्त असेल तर तुम्हाला ते घर अलॉट केलं जातं. फक्त त्याचा प्रत्येक बँका किंवा वित्त संस्थांचा एक असा एक कल असतो की तुम्ही त्यांच्याकडून गृहकर्ज घ्यावं ही अशी अपेक्षा पण असते की किमान 40% किंवा 30% किंवा 50% जे काय बाकीचे समजा जरी तुमच्याकडे 100% पैसे असतील तरी पण जर समजा तुम्ही कर्ज घेणार असाल तर ते बँका जी बँक ऑप्शन ऑर्गनाईज करते किंवा वित्त संस्था करते त्यांनाही ते जरा लाभकारी असल्यामुळे ओके ते नक्कीच अशा ग्राहकांना ते प्राधान्य देतात. ओके, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण ऐकत होतो आज घरं जी आहेत घरांसंदर्भातले विविध प्रश्न असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण उद्या वेगळ्या कार्यक्रमात वेगळ्या विषयात सोबत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.